सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज महिला आर्थिक विकास महामंडळ महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपण नारी शक्ती लोकसंचालित साधन केंद्राची स्थापना सन 2016-17 या वर्षात केलेली आहे। याचा उद्देश प्रामुख्याने हा आहे की जे आपल्या शहरातल्या गोरगरीब महिला आहेत त्यांचा आपण बचत गटाच्या माध्यमातून संघटन करतो, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण देतो। यावरच न थांबता आपण त्यांना बँकेचं अर्थसहाय्य मिळवून देऊन त्यांचे खऱ्या अर्थानं आपण या शहरी भागातल्या अगदी छोट्या वाड्या वस्तीमध्ये आपण उद्योग व्यवसाय सुरू करून त्यांना आज स्वावलंब करण्याच्या दिशेने आपण आज वाटचाल करत आहोत। आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यामागचा उद्देश हा आहे की आपण जे एक वर्षामध्ये काम केलं, आपलं आयुष्य असो की एखादी संस्था असो की महामंडळ असो, आपण एका आर्थिक वर्षामध्ये जे काही उत्पन्न केलं आणि त्या उत्पन्नाच्या अगेन्स्ट आपण खर्च किती केला याचा एक लेखाजोखा आम्ही दरवर्षी या वार्षिक सभेच्या अनुषंगाने या ठिकाणी सादर करतो। साधारणतः आम्ही सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये या नारी शक्ती लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्फत जवळपास आम्ही 22 लाखाचा बिझनेस प्लॅन घेऊन उतरलो होतो, जो की आम्ही 47 लाख.10 आम्ही तो पूर्ण केलेला आहे, उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे। म्हणजे जवळपास आम्ही 670 महिला बचत गटांना जवळपास 9 ते 10 कोटी रुपये या आर्थिक वर्षामध्ये आम्ही वाटप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक महिलांचे छोटे उद्योग व्यवसाय सुरू झालेले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी मागणीच्या माध्यमातून अनेक उद्योग उभारले जात आहेत। महिला सक्षमीकरणासाठी अनेक जनजागृती महिलांची केली जाते। वस्त्रवाल विक्री असेल, त्या विक्रीच्या माध्यमातून महिला उद्योगाचा प्रकल्प गेल्या पाहिजे। आपण अनेक महिलांसाठी अनेक उद्योग तुम्ही राबवत असतात किंवा एखादी प्रकल्प राबवत असतात, अजून त्याच्यामध्ये भर पडावी यासाठी नवीन काही संकल्पना वगैरे आपल्या मागच्या होत्या? निश्चितच आम्ही केवळ बचत गट म्हणजे बचत करणे, उद्योग करणे, व्यवसाय करणे यापुरतं मर्यादित नाही ठेवलेलं आहे। महिला सक्षमीकरणाची संकल्पना खऱ्या अर्थानं आम्ही महिलांचं आरोग्य कसं सुधारता येईल यासाठी आम्ही आरोग्य शिबिराचं दर महिन्याला आम्ही चेकअप करतो, HB ब्लड चेकअप, हिमोग्लोबिनचं चेकअप, त्याबरोबर आम्ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन करतो जेणेकरून त्यांचं मनोबल उंचावेल कसं। आणि सन्माननीय माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते आम्मी त्या खेळाडूंना म्हणजे पारितोषिक देऊन सन्मानित गौरविण्याचा प्रयत्न करतो। निश्चितच बचत गटाची संकल्पना केवळ बचत करणे आणि उद्योग करणे एवढ्यापुरती आम्ही मर्यादित न संकुचित न ठेवता तिची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी सोडविण्यात, समजा कायद्याची ज्ञानाची, कायद्याची आवश्यकता, कायद्याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासली त्या माध्यमातून जेंडर इक्वॅलिटी सारखा जर विषय जो आज महिलांना तिरस्काराची भावना कुटुंबच देतं त्याच्यासाठी त्यांना कसं त्याच्यातून मुक्त करता येईल यासाठी सुद्धा आम्ही विविध तज्ञांची मार्गदर्शन वेळोवेळी आयोजन करतो। आम्ही जवळपास 1000 महिलांचं आमचे प्रत्येक म्हणजे वस्तीनिहाय खेळ असतात, जसं की खुर्ची, संगीत खुर्ची। आज यावेळेस मला थोडीशी खंत वाटते की आपण नेहमीच आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात, परंतु आजच्या कार्यक्रमाला महिलांची थोडी उपस्थिती कमी होती, हे मान्यच करावं लागेल, कारण ही याच्यातनं आम्ही पण आज काहीतरी शिकण्यासारखं आहे। मी मीनाक्षी आनंद पारदे, मी आता हिमाई गटाची सचिव आहे। आज मी सरांमुळे पुढे गेलेली आहे आणि उद्योग पण करते, जनरल स्टोअर चालवते मी। आज मी घरी पहिला एकटीच करत होते उद्योग, नंतर गिरायक चालू झालं, आता मला स्वतः फोन येतात की मॅडम माल आलेला आहे घेऊन जा। त्याच्यामुळं असं मला वाटते आज गटामुळं आज माझी किंमत पण वाढली आणि मी एकदम पुढे, अजून याच्या पुढे अजून जाईल मी। काही दिवसांनी तर मला टेम्पोनं सुद्धा माल येईल आणि टेम्पोनं माझा माल जाईल। धन्यवाद। बचत गटाबद्दल होता आज 15 वर्ष झालं माझ्या गटाला आणि 3 वर्ष झालं मी उद्योग चालू केलेला आहे। काय कोणता उद्योग? जनरल स्टोअर आहे आणि मेडिकल पण चालवते। जास्तीत जास्त महिलांनी बचत गटामध्ये सामील व्हावं, बचत गट चालवावं यासाठी महिलांना आपण काय आज म्हणजे महिलांना आधी सक्षम करावं लागते, कारण एक जर महिलांना उद्योग केला तर आपल्याकडे दुसरी महिला तयार होते उद्योग करण्यासाठी आणि सक्षम होते। डॉक्टर मांजरमकर मनीषा,
जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि संशोधन केंद्र नवीन नांदेड या ठिकाणी मी कार्यरत आहे, प्राध्यापक आहे. या नारी शक्ती अंतर्गत जे बचत गट चालतात त्यांची वार्षिक 7वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आज इथे सर्व महिला जमलेल्या होत्या. खरं तर यांचे जे संघटन आहे आणि जे सबलीकरण या महिलांचं दिसून येतं इथं ते खूप वाखाणण्याजोगं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. कारण या महिला ज्या आहेत या शिक्षित नाहीये, घरी राहणाऱ्या आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाहाला कसा हातभार लावता येईल यासाठी त्यांची जी धडपड आहे, त्यांचे जे कौशल्य आहेत, त्यांचा विकास या माविनच्या अंतर्गत या स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचं सक्षमीकरण झालेलं इथं दिसून येते. अजूनही व्हावं अशी सदिच्छा इथे व्यक्त करते. नुसतं कुटुंबालाच नाही तर यांनी एक सामाजिक योगदान पण त्याच्यामध्ये आहे. कारण हा व्यवसाय कुठेतरी समाजाचा उपयोगाचा आहे. या उत्पादन प्रक्रियेमुळे समाजाला त्यांचं योगदान आहे. नुसतं समाजालाच नाही तर राष्ट्राच्या योगदानामध्ये सुद्धा या सर्व महिलांचा सहभाग दिसून येतो. खूप मोठी ही नारी शक्ती इथे काम करते, अतिशय कौतुक वाटतंय. महिला सक्षमीकरणाबरोबर जे महिला कुटुंब चालवते महिला, ती उद्योग करत असताना कुठेतरी आपल्या आरोग्यासाठी दुर्लक्ष करते. डॉक्टर म्हणून एक आरोग्य सल्ला त्या महिलांना काय असतो? निश्चितच या महिला बचत गटाच्या माध्यमाने सुद्धा त्यांनी सर्व महिलांच्या जे बचत गटामध्ये काम करतात आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून स्टँड झालेत, परंतु तुम्ही जसं म्हणालात आताच की आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो एक बाजू आहे ती कमकुवत राहते किंवा आरोग्याच्या अनेक समस्या राहतात, तर त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये पुढे येऊन काम केलं पाहिजे की आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, आपली मानसिक स्थिती सुदृढ राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसे विचार केले पाहिजेत, कसं जगलं पाहिजे, कुटुंबाला कसं जगवलं पाहिजे, यासाठी सुद्धा या बचत गटाच्या माध्यमाने खूप सारं काम ते करू शकतात आणि या दृष्टिकोनातून सुद्धा सक्षम ते होऊ शकतात. निश्चितच.